आमचा आलेला आहे. तर ह्या दोघी पण आता दादाची वाट बघत होत्या. बरोबर 1 वाजता त्याची शाळा सुटत असती. तर हे बघा दादा आमचा आलाय. आता या दोघी चालल्या पुढं 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 दादाला बघायला. तेव्हा रोज वाट पाहायला राहत्या रोज. डॅडा गेले आता. अगं त्या मातीत टाकी त्या नको घरात जाऊ. ए जा घरात. हॅलो सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर अशी होते आमच्या दिवसाची सुरुवात आमच्या चिल्यापिल्या कच्च्या बच्चांपासून. आणि खूप वेळ यांच्या खेळवण्यात आणि खेळण्यात जातो आमचा. हे बघ आवरा 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 पटकन. दादा आपल्याला जायचं आता नाशिकला जायचंय. नाशिकला कटिंग कर म्हणते त्या कात्री लागून. तर बाहेरून जरा ऊन खाऊन आलेली आहे आतमध्ये. तुम्ही ऐकलंच ना आता इंदूचं. रोज मी कटिंगला बसले ना ती कात्री घेऊन माझ्याजवळ येणार आणि म्हणणार मला कटिंग. आत्ता थोडं थोडं बोलायला लागलेले आहेत त्या. आता 1.5 वर्षाचं झाल्या ना तर थोडं थोडं बोलतात ते. तर मग माझंही आता कटिंग. तर हे ना ॲट ए टाईम तुम्हाला मी सांगितलेलेच आहेत 8 ब्लाऊज आहेत. तर काही झालेले होते आणि 2 ब्लाऊज जे आहेत त्याची कटिंग बाकी होती. तर तोच व्हिडिओ जो आहे तो मी बऱ्याच दिवसाचा स्टिचिंगच्या चॅनलवरती एकसुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला नाही. कमीत कमी 2 महिने झाले असतील. तर तो व्हिडिओ मी इथे बनवत होते. तर हा व्हिडिओ तुम्हाला अगदी सविस्तर माहितीसह 3 पीस प्रिन्सेस कटचा येणार आहे. तर तो व्हिडिओ मिस करायचा नाही. तुम्हाला कोणाला जर का तो व्हिडिओ बघायचा असेल ह्या कटिंगचा तर मला कमेंट बॉक्समध्ये लिंक लिहा. मी तुम्हाला ह्या कटिंगची लिंक देऊन टाकल. तर बघा अगदी फास्टमध्ये ही कटिंग होते आणि शिलाई पण भरपूर सारी येते. म्हणायला प्रिन्स कट ब्लाऊज आहे, शिलाई त्याची जास्त आहे. पण हा ब्लाऊज जो आहे तो कटोरी ब्लाऊजपेक्षा सोपा आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही बघायचा आहे ह्या स्टिचिंगचा. तर बघा आपण आहे ना एकाच वेळेस 2 ब्लाऊज जे आहेत ते कट केलेले होते अगदी कमीत कमी वेळेमध्ये. त्याच्यामुळे पटकन कटिंग झालं. आणि माझ्याकडे ना त्या ताई आहेत ब्लाऊज जोडण्यासाठी. तर त्यांना मी हा ब्लाऊज जो आहे तो कटिंग करून दिलेला आहे. तर बघा ही ब्लाऊज जो आहे पैठणीवरचा आहे. ग्रीन पैठणी आहे. आणि दोन्ही पण ब्लाऊजच्या कटिंग ज्या आहेत त्या अगदी भरभर केलेल्या होत्या. कारण काय ना आता दिवस पुरत नाही. दिवस लहान आहे आणि रात्र जी आहे ती मोठी आहे आणि खूप सारी थंडी पडलेली आहे. त्याच्यामुळे काम काय होत नाही आहे. पण मग आता गर्दी पण वाढलेली आहे. आणि बघा ना आता लग्न सीझन पण चालू आहे. त्याच्यामुळे ना कस्टमरला म्हणजे टाकल्या लगेच कस्टमर पण असं आहे ना की साड्या घेतल्याच त्यांना ब्लाऊज हवे असतात. आणि लवकर घेत पण नाहीत साड्या. 2-2, 3-3 दिवसामध्ये आपल्याला हे सगळं करावं लागतं आहे. तर चला हे दोन्ही पण ब्लाऊज झालेले आहेत गुंडाळून. आणि त्या ताई आहेत ना तर त्या दोघी जावा आहेत. तर त्यांचे मुलं येत असतात हे सगळं घ्यायला. साड्या पिको फॉलला पण मी त्यांच्याकडे देत असते आणि ब्लाऊज फक्त जोडायला देत असते. फिनिशिंग फिटिंग आणि पायपिंग वगैरे सगळं मी करत असते. तर तुम्हाला मी ह्याचे किती चार्ज घेते हे पण आत्ता सांगणार आहे लगेच. हाय सगळ्यांना, कशा आहात सगळ्यांना, गुड आफ्टरनून. तर इथं कारागिरांनी हे बघा हे ब्लाऊज जे आहेत आपल्याला जोडून दिलेले. तर हे कशा पद्धतीने जोडलेले असतात हे मी तुम्हाला परवाच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर म्हटलं परत एकदा दाखवू. आणि हे बघा अशा पद्धतीने हे पार्ट जे आहेत ते जोडलेले असतात बघा. तर हे आहे बॅक साईडचं अस्तर आणि हे आहे फ्रंट साईड. तर हा प्रिन्सेस कटमध्ये आहे. तर हे दोन्ही पार्ट हे बघा. त्याच्यानंतर हे बघा ही बाही जोडलेली असते. हे बघा या पद्धतीने बाही जोडून दिलेली आहे तिने. तर इकडे ना तर जॉईंट्स आलेले होते. तिचा फोन पण आला होता तसा. तर हे बघा बाही जोडलेले असतात दोन्ही. त्या दोन्ही बाही आहेत. त्याच्यानंतर आहे ना तुम्हाला मी आज सगळं दाखवणार आहे. मी किती चार्ज देते ते पण सांगणार आहे. तर हे बघा हे दोन्ही पार्ट जे आहेत ते
तर या पद्धतीने जोडून दिलं ना तर म्हणजे मग इकडे शिवायलाही जरा कमी वेळ लागतो. आणि ही बॅक साईड जी आहे ती तर बघा बॅक साईड ह्या पद्धतीने. तर हा वेलवेटचा ब्लाऊज होता ना त्याच्यामुळे आपण ह्याला आहे ना पलटी केलेले आहेत. पानाचा गळा आहे बघा. तर टक्स वगैरे हे तिला आयडिया नाही आहे एवढी म्हणून ती काय बोलली की तुमच्या पद्धतीने तुम्ही मारून घेत चला. तर पलटी केलेलं आहे. तर हे बघा हा सराचा पार्ट आहे. तर राहिलं काय आता हे बघा फक्त क्रॉसपट्टी जी आहे ना ती तशीच्या तशी पाठवून देत असते. हे बघा ही क्रॉसपट्टी तशीच आहे. तर एवढे जोडायचे. आता आपण किती पैसे देतो त्याच्यावरती बोलूया जरा. तर एवढे जोडायचे ना आपण 20 रुपये देतो. म्हणजे हुक वगैरे जर का लावून दिले हा ब्लाऊज तयार होईल आता आणि हुक लावायला परत जाईल. तर आपण त्याचे 20 रुपये देत असतो. म्हणजे 20 रुपये आपला चार्ज आहे. त्याच्यानंतर आता शिलाईचा विषय येतो. तर प्रिन्सेस कटचे मी किती शिलाई घेते. तर जर का तुमचा प्रिन्स कट लॉंग स्लीवचा असेल त्याला काही थोडीफार डिझाईन असेल किंवा जास्त डिझाईन असेल थोडी क्रिटिकल त्यानुसार मी पैसे आकारत असते, चार्ज घेत असते. तर प्रिन्स कट जर का तुम्ही सिम्पलवाला शिवला ना तर मी त्याची शिलाई घेत असते 250 रुपये म्हणजे 250 रुपये घेत असते. त्याच्यानंतर तुम्ही लॉंग स्लीव शिवली तर त्याचे मी 280 घेत असते. त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला मी सांगते पूर्ण ब्लाऊजला जर का पाठीला हात शिलाई आहे इथे टच बटन आहेत तर त्याचे मी घेत असते लांबाईचे 300 रुपये. त्याच्यानंतर डिझाईन जर का असली तर डिझाईनचे मी घेत असते 350 रुपये. स्लीव्जला डिझाईन जर का असली तर मी त्याचे घेत असते 380 रुपये. पॅडेड ब्लाऊज असेल तर त्याचे मी घेते 380 रुपये. आणि म्हणजे तुम्हाला मी आज प्रिन्स कटचंच सांगणार आहे फक्त. तर एवढे चार्ज मी आकारत असते. चला आता वेळ कमी आहे आणि ब्लाऊज अजून पण 2 कटिंग करून पडलेले आहेत. ते कारागीरला द्यायचे आहेत आणि हे ब्लाऊज आपले झालेच पाहिजेत. तर हा ब्लाऊज जो आहे तो हा पण मी नंतर करणार आहे. अगोदर म्हटलं वेलवेटचा आणि आपली जी नवीनवाली मशीन आहे ना तिच्यावरती वेलवेट आज पहिल्यांदाच घेतो आहे आपण. तर कसं चालतं आहे त्याचा अनुभव पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करायचा आहे. व्हिडिओ बघत राहायचा आहे. व्हिडिओला लाईक करायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला कमेंट पण करा आणि चॅनलला नवीन असेल चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे. तर तिला आहे ना मी काय देत असते म्हणजे कटिंग पूर्ण करून देत असते आणि रेळ देत असते दोऱ्याचा. तर म्हणजे व्यवस्थित आहे आता सध्या कारागीर म्हणजे जोडून देण्यासाठी फक्त फिनिशिंग वगैरे नाही. फिनिशिंग म्हणजे पूर्ण ब्लाऊज आपण दिलेले होते दिवाळीच्या पिरियडला. पण टोटल ब्लाऊज म्हणजे बरेचसेच ब्लाऊज वापस आलेले. फिटिंगचा खूप घोळ आणि शोल्डर उतरण्याचा खूप घोळ. त्याच्यामुळे ना आपण कटिंग केलेली ती आपल्यालाच माहीत असते. पण आपल्या इथं जर का त्यांनी शिवलं ना तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही. पण बायका कशा आहेत काही बायका त्यांच्या मानाने चालणार आहेत. आपण जसे त्यांच्या हाताखालचे आहोत अशा पद्धतीने वागतात. त्याच्यामुळे ना म्हटलं नकोच ते कारागिराचं झंझट. ज्या आपल्या फेवर म्हणजे आपल्या अंडरमध्ये वागतात आपल्या ऐकतात त्याच बऱ्याच ह्या नकोच. वरचं डोईजड म्हणतो आपण तसं. म्हणून मग मी त्यांना काढून टाकलेलं आहे. असं स्पष्ट नाही सांगत मी कधीच की मला तुम्ही येऊ नका वगैरे असं काहीतरी कारण सांगून मग त्याही नाराज नको. म्हणजे कधी आपली भविष्यात भेटही झाली तर माझं कधीच कोणाबरोबर असं वैर नाही आहे तेवढा बाकड्यात नाही आहे. तर चला आपण आता सुरुवात करूया बॉबिन वगैरे घालायला. तर म्हटलं चला तुमच्याबरोबर आता मशीनचं काय. तर पहिलं कसं आता ती मशीन पहिलीवाली होती तर इकडं आपला पाठी हात जातो आहे सारखा. पण ह्याला कसं आहे सगळंच ॲटोमॅटिक आहे. आपण आता पहिल्यांदा इकडे ऑन करू. ऑन काय मी केलेली नव्हती. आता ऑन केल्यानंतर तुम्हाला कळेलच इकडे काय बदल होतात ते तुमच्यासमोरच मी दाखवणार आहे. झालेली आहे इकडे मशीन ऑन. तर इकडे लाईट्स लागलेल्या आहे तुम्ही पाहू शकता. हे बघा आता आपण सेटिंगवरती लावूया मशीनला. दिसते तुम्हाला. तर मी काल कितीवरती शिवलेलं आहे ते पण तुम्हाला कळेल. हे बघा 215 वरती मी शिवलेलं होतं कालचं काम. चला आता वेलवेटचा ब्लाऊज तर पहिल्यांदा आपल्याला इकडे बॉबिन भरावी लागणार आहे. आवाज वगैरे सगळं तुम्ही बघा कसा आवाज येतो काय. तर बॉबिन भरायच्या अगोदर आहे ना जो मशीनमध्ये दोरा असतो ना तो पण काढून घ्यायचा आहे. तर इथं काय झालेलं आहे मैत्रिणींनो आता मी ना इकडे ब्लॅक कलरची बॉबिन भरलेली होती. तर आता ती बाजूला ठेवावं लागणार आहे मला ब्लॅक कलरची बॉबिन. तर इकडे हा मशीनमध्ये जो धागा ओवलेला आहे तो पहिल्यांदा काढून घ्यायचा आहे नंतर सुरुवात करायची आहे. तर आमच्या चिल्ल्या पिल्ल्या तुम्हाला तर माहितीच आहे.
खूप वाढभाव उद्योग करणारे आहे त्यांनी दोराच तिकडे कुठेतरी नेलेला आहे आता सध्या. त्याच्यासाठी आपल्याला दुसरी बॉबिनची डबी घ्यावी लागणार आहे. तिकडे आहे ना सगळ्याच बॉबिन ज्या आहेत त्या भरलेल्या आहेत, तर त्याच्यावरतीच आपण आता ट्राय करू. थोडी मी तुम्हाला भरून दाखवते करायची. तर हे बघा, अगोदर आहे ना इथे ठेवायचा, हा बघा इथे धागा ठेवला आहे मी. त्याच्यानंतर आहे ना इथे हे बघा, इथून या पद्धतीने असं ओवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इकडे ह्याच्यातून घ्यायचं, ह्या खाचेतून, त्या खाचेतून घेतलं. त्याच्यानंतर इथे पण ओवायचं आहे बघा, ह्याच्यातून ओवून घेतलं. हे झालं आपलं. आता ओवलं ना आपण, त्याच्यानंतर इकडे ना आता ह्याला आपल्याला लावायची. समजा आता ही जी बॉबिन आहे ना, तर ही इथे बसवायची आहे बघा. तर इथे अशी प्रेस करून बसवली. इकडे बघा या पद्धतीने हा दाब आहे ना, ह्याच्यावरती असं प्रेस करायचं. ठीक आहे, इथपर्यंत आलं लक्षात. आता इथे पॅडल आहे खाली, हे खाली तुम्हाला पॅडल दाखवते मी. हे बघा, तर हे फक्त असं इथे प्रेस करायचं आहे. तर बॉबिन आपली भरायला इकडे सुरुवात झालेली आहे. हे बघा, मी प्रेस करते आणि इकडे आपली बॉबिन भरती बघा. आपली बॉबिन झालेली इकडे भरून. तर इकडे याला कटर पण आहे बघा, हे कटर आहे आणि हा नॉच घ्यायचा बाजूला करू. तर बॉबिन आपली घट्ट भरलेली आहे बघा, तुम्ही पाहू शकता. आणि रेग्युलरप्रमाणे आपली बॉबिन केसमध्ये ठेवायची, बॉबिन बसवून घ्यायची. झालं, इथपर्यंत आलं लक्षात. आता हे बघा, तुम्ही ह्याच्यातूनही हे होऊन घेतलं तरी चालतं किंवा डायरेक्टली हे काढून घ्यायचं आहे. हे काढून घेतलं. त्याच्यानंतर आपण आता धागा कसा ओवायचा ते बघू. पहिल्यांदा तुम्हाला म्हणजे थोडंसं वाटेल अवघड, 1-2 वेळा जेव्हा सुरुवात तुम्ही करणार, जेव्हा मशीन तुम्ही न्यू आणणार ना तेव्हा वाटेल. पण नंतर एकदा सवय झाली ना तर ह्या मशीनशिवाय तुम्हाला होणार पण नाही. ठीक आहे, अरे बघा इथपर्यंत हे झालं. त्याच्यानंतर ना हे बघा, ह्याच्यात ओवून घ्यायचं आहे. ह्याच्यात ओवून घेतलं आणि मग इकडं, तर इकडे ना याला लाईट पण हे बघा, तर इथे लाईट लागते. लाईट लागली, धागा ओवून घेतला. त्याच्यानंतर हे बघा इथे प्रेस करायचं आहे. तर हे प्रेस केलं असं आपली हात जाते वरचा. परत एकदा प्रेस केलं, आपला जो धागा आहे ना आपला तो वरती येईल. ठीक आहे, अशा पद्धतीने. तर हे बघा आपला बॉबिनचा धागा जो आहे तो वरती आलेला आहे. तर बऱ्याच जणींच्या कमेंट होत्या की मशीन कितीला घेतलेली आहे. तर फायनली आज मी तुम्हाला सांगते, ही मशीन जी आहे ती जेटसुई कंपनीची आहे. आणि ही मशीन जी आहे ना ती मी घेतलेली आहे. म्हणजे आम्ही तिघी मैत्रिणींनी मिळून, माझ्या भाचीने एक घेतली, माझ्या मैत्रिणींनी एक घेतली आणि मी एक घेतली. तर आम्ही ही मशीन जी आहे ती 21,000 रुपयाला घेतलेली आहे, जेटसुई कंपनीची. अजून दुसरी मशीन जर कमी ठरवलं घ्यायचं तर तिचीही किंमत जी आहे मी तुम्हाला आणि कंपनी पण सांगेल. तर बऱ्याच माझी एक मैत्रीण आहे जिने कमेंट केलेली आहे, 2-3 जणी आहेत तशात. तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये त्यांची नावे पण सांगेल. तर ज्यांना ज्यांना कळाले ह्या मशीनची किंमत त्यांनी मला कमेंट करायच्या आहेत ह्या व्हिडिओच्या खाली की त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे की नाही. तर 21,000 रुपयाला फायनली ह्या मशीनची किंमत आहे. तर इथं बघा, आता इकडून दोरा आपला आला ना, त्याच्यानंतर आपल्याला हे बघा याच्यात ओवून घ्यायचं. कधी कधी काय होतं की आपण पण नवीनच असतो, आपल्याला एवढं. आणि जेव्हा तो सेटिंग करायला आलेला ना तर म्हणतात का आम्ही घरी पण नव्हते, पण मी माझ्या मनानेच हे सगळं शिकून घेतलेलं आहे. आणि अजून एकदा सुद्धा फोन नाही केलेला मी सर्व्हिस देणाऱ्याला सुद्धा की तुम्ही येऊन जा म्हणून. तरी बघा अशा पद्धतीने आपण आता हे ओवून घेतले. तुम्ही तुमच्या डीलरला बोलू शकता जोडल्यानंतर कसं काय. हे बघा तिकडं सगळीकडे त्यांनी दिलेलं आहे.
कसं काय जोडायचं ते सोपं आहे. इकडं लाईट पण आहे त्याच्यामुळे पटकन आपलं. परत एकदा आपण आता सुरुवात करतोय. टिप कशी येते वेलवेटवरती ते बघितलेलंच नव्हतं. बऱ्याच कपड्यांवरती काही काही मशीनच्या टिपाच येत नाही. अगदी मस्त टिप येते तुम्हाला. मी आता ही टिप कंप्लीट करूनच दाखवते कशी टिप आलेली ते. मी ना कटिंग करत होते त्याच्यामुळे कैची ठेवली खाली आणि मी बसले मशीनवरती. हे बघा हा पार्ट तयार झालेला आहे. तर टिप दाखवते तुम्हाला जवळून कशी आलेली. तर हे बघा अगदी आपली म्हणजे स्मूथ टिप येते. कुठेही कपडा खेचत नाही आहे. प्रिन्स कटचीच आहे पण अगदी मस्त आलेली. तर चला आता वेळ न घालवता आपण आता ह्या ब्लाऊजला पूर्ण करून घेऊ. तर चला मैत्रिणींनो, मी तुम्हाला आता दाखवलेलं आहे की मशीनचा धागा कसा ओवायचा आहे. वेलवेटच्या ब्लाऊजला कशी टिप येते. तर वेळ न घालवता आहे ना मी हे ब्लाऊज जे आहे ते भरभर करून घेणार आहे आणि तुम्हाला ब्लाऊज कंप्लीट झाल्यावरती भेटणारसुद्धा आहे. तर तुम्हाला कसे वाटतात ते आपले व्हिडिओ आणि मशीनची किंमत कशी वाटली. बऱ्याच जणींना उत्सुकता होती ना मशीनच्या किंमतची. तर म्हटलं चला आज व्हिडिओमध्ये सांगून देऊ सगळ्यांना की या मशीनची किंमत काय आहे. आणि चालायला पण खूप मस्त आहे, स्मूथ आहे. कुठलाही कपडा याच्यावर चालतो आणि जाड जरी असेल ना तरी पण चालतो कपडा. तर ब्लाऊज खूप फास्ट होतात मैत्रिणींनो. ज्यांनी कोणी घेतलेली नसेल ना मशीन तर तुम्ही नक्की ही मशीन परचेस करा, अगदी खात्रीशीर. आणि कोणाला घ्यायची असेल तर मला कमेंट करा. आमचा जो मशीनचा डीलर आहे म्हणजे आमच्या इथला खूप मस्त सर्व्हिस देतात ते पण दादा. तर त्यांना म्हणजे त्यांनी मी घरी नसताना हे मशीन लावून गेलेले आहेत. मला काहीही प्रॉब्लेम नाही. मी म्हणजे सेटिंग वगैरे चालून वगैरे त्यांच्यासमोर काहीच पाहिलेली नव्हती आणि त्यांना मग काही विचारलेलंसुद्धा नव्हतं. त्यांनी फक्त बोर्डाला जोडून गेलेले होते मशीन आणि मी घरी आल्यावर भरभर ब्लाऊज शिवायला सुरुवात केलेली आहे. आणि ब्लाऊज अर्धा होतच आला नाही आणि मी इकडे बघते बाहेर तर पाहुणे आली माझ्याकडे, माझी नणंद. हाय. तर रात्रीचे आता 9:30 वाजत आलेले आहेत आणि दुपारी जे मी तुम्हाला ब्लाऊज दाखवले ना तर त्याचं स्टिचिंग झालेलं आहे. तर म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करू. दुपारच्या नंतर आहे ना पाहुणे आलेले घरी, माझी नणंदबाई आलेले आहेत. तर मी उद्या दाखवेल तुम्हाला त्या. तर त्या दिवाळीला काय आलेल्या नव्हत्या म्हणून त्या आता आलेल्या आहेत. आमच्या आजी आहेत ना म्हणजे माझी सासू त्यांना भेटायला. तर त्यांचं वय झालेलं आहे सासूबाईंचं. तर जरा जेव्हा आजारी होते तेव्हा आम्ही दोघीजणी सोबत शिर्डीला हॉस्पिटलला जायचं बघा, मी तुम्हाला दाखवलेलं पण होतं. तर त्याच नणंदबाई आलेल्या आहेत, त्या दिवाळीला आल्या नव्हत्या म्हणून. तर त्यांच्याबरोबर गप्पा मारणे म्हणजे बऱ्याच वेळा आम्ही 2 तास बसलेलो. चहा पाणी सगळं झालं. आत्ता जेवण वगैरे झाले. तर हे ब्लाऊज नंतर मग मी कंप्लीट केले. तर हे बघा, तर हे ब्लाऊज बघा झालेलं आहे. हे वेलवेटचा ब्लाऊज आहे आणि फुल स्लीव्ज आहे त्याला. तर हे बघा या पद्धतीने बरं झालं याला इकडे काही स्टोन वगैरे नाही आहे, नाहीतर मग परत हे मशीनचे खूप प्रॉब्लेम येतात. आणि इकडे बघा फ्रंटला आपण या पद्धतीने पायपिंग केलेली आहे आणि फिटिंग पण मस्त झाली आहे याची. हे बघा अगदी स्ट्रेटमध्ये झालेली आहे. तर हा एक ब्लाऊज मी केला. त्याच्यानंतर बघा हा जो आहे ना हा ब्रॉकेटचा आहे. तर हा प्रिन्सेस कटमध्ये झालेला आहे बघा. तर ह्या मशीनवरची फिनिशिंग बघू शकता. असं वाटतंय ना जशी प्रेस केलेली आहे ब्लाऊजला. तर प्रेस वगैरे काय आपण अजून केलेली नाही याला. तर हा एक झालेला आहे. तर हे 2 ब्लाऊज झालेले आहेत आत्ता. आणि खूप थंडी पडलेली त्याच्यामुळे ना मशीनवरती हिंमत नाही होत. पाय खूप बर्फासारखे थंड पडत आहे. आत्ता प्रचंड थंडी पडली एवढ्या 2 दिवसापासून. तर म्हटलं चला तुम्हाला भेटू आता व्हिडिओचा एंड पण करू. ब्लाऊज आता 2 कटिंग आहेत माझ्याकडे म्हणजे बसलं तर ते जोडून होईल. एखादा ब्लाऊज तर पूर्ण होईल पण असं वाटतं आता थंडीमुळं जरा थोडंसं लवकरच. तर तब्येतीचा पण विचार केला पाहिजे ना. तर बघते मी आता जोडून झालं तर होईलही, तसं काही नाही. झोप नाही आली तर मी माझं म्हणजे नाही का मला असं वाटतं रात्रीची झोप नाही आली ना मला तर मशीनवरती येऊन ब्लाऊज शिवीत बसावं.
पण घरातले म्हणतील काय हिला वेळ लागले का काय सारखी उठून सुटून निम्म्या रात्री ब्लाऊज शिवत बसते म्हणून मग मी नाहीतर मला परवा पण असं वाटलं होतं तरी पण मी खूप लेट नाईट ब्लाऊज शिवले त्या दिवशी तुम्हाला दाखवलं पण होतं वाटतं मी व्हिडिओ बनवलेला तर आणि अजूनही बिबट्याची भीती काही गेलेली नाही आहे एक बिबट्या मारला आहे अशी बातमी पण आलेली तुम्हालाही कळालेलं असेल की एक बिबट्या मारलेला आहे पण ते जास्त आहेत म्हणतात त्याच्यामुळे मग थोडंसं भीती पण आहे तर बघू तर घाबरून थोडंच म्हणजे दिवसा तर थोडं जातो आम्ही बाहेर पण रात्रीचं नाही बाहेर शक्यतो इकडे जसं शेतात राहिल्यासारखंच आहे तुम्हाला मी दाखवेल बरेच दिवस झाले ना तुम्हाला मी बाजूचं शेत दाखवलेलं नाही आहे आणि त्या शेतामध्ये काय पेरलेलं आहे आता ते सुद्धा दाखवलेलं नाही तर म्हटलं थोडंसं हिरवा गालीचा झाला ना खूप भारी वाटेल तर उद्या मी तुम्हाला ते दाखवेल आमच्या बॅक साईडला पण काहीतरी आलेलं आहे सरप्राईजमध्ये खूप भारी वाटतं ते बघितल्यानंतर तर ते पण मी तुम्हाला दाखवेल तर चला या नोटवरती आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करतो आहे सॉक्स आणि स्वेटर स्कार्फ सगळं घेऊन बसलेली आहे मी तरीसुद्धा थंडीचं नाव नाही आहे जाण्याचं थंडी खूप वाजते आम्ही रोज रेपोटी करायचो बाहेर आज लवकरच सगळ्यांचं आवरले जेवण वगैरे चला म्हटलं वेळेत झोपायचा प्रयत्न करू रोज 11 11:30 12 वाजतातच आज थोडं लवकर आवरलं आहे तर म्हटलं बघूया झोप येते का काय पण असं आहे ना म्हणजे आता परत मला फोन आलेला ऑर्डर येणार आहेत साड्या शिवायच्या देवीसाठी साड्या शिवायच्या आहेत आपल्याला तर तिचा फोन आला होता तर बघू आता कशा साड्या असतील त्या काय मी तुम्हाला सगळं दाखवेलच तर असं वाटतं म्हणजे आधीचे पेंडिंग कामं आपण ठेवलेले आहेत ना तर ते पेंडिंग कामं पूर्ण करून घ्यावेत म्हणजे कसं अचानक अशी मोठी ऑर्डर आली ना तर मग ह्या छोट्या छोट्या कामांची खूप हाल होतात आणि बायका कशा आहेत सगळ्यांनाच हवं असतं लगेच मला गावालाच जायचं आहे माझा काही कार्यक्रमच आहे आणि काही काही इतक्या विंडोक बायका आहेत ना म्हणजे काही काही कस्टमर शिलाई इतकी कमी देणार दुसऱ्यांच्या पट्टीमध्ये म्हणजे 50-50 60-60 रुपये 70-70 रुपये कमी देऊनही त्यांचा प्रचंड रुबाब आहे त्या बायकांचा तर आज मी एकीला चांगलंच झापलेलं आहे तर कधी कधी कारागीर असतो कारागिराकडून होतात काही चुका थोडंसं ब्लाऊज बिघडला म्हणजे ढिल्ला होऊ शकतो आवळ होऊ शकतो किंवा काही थोडेसं प्रॉब्लेम असू शकतात लगेचच बायका नाही का डायरेक्ट येऊन आणि बिघडलं म्हणणार किंवा मग मी त्या बाईला बोलले आज म्हटलं तुझे पैसे घेऊन जाय म्हटलं आणि ब्लाऊज पीस केवढ्याचे होते ते पण मला सांग म्हणजे ती बाई मग नंतर म्हणे मी तसं काही नाही म्हणते म्हणजे खूप नाही का अशा खूपच कुठून वेगळ्या देशातून बाहेरून आल्यासारख्या अशा काही काही वागणाऱ्या बाया आहेत इथं आणि तर काय तुम्हाला सांगू मी आणि काही काही इतक्या चांगले कस्टमर आहे ना की खूप लांबून येणार आहेत आणि इतके म्हणजे असे समजदार असतात ना की विचारायला नको चला बोलायला गेले तर खूप आहे कस्टमर असेच भेटतात ना सगळ्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे आणि वेगवेगळ्या स्वभावाचे प्रत्येकाला हँडल करणं कधी कधी आपल्या पण डोक्याच्या बाहेर जातं सहनशीलता पण किती घ्यायची ना आपण आज मी त्या बाईला चांगलंच झापलेलं आहे ती काय आता परत मला काही म्हणणारच नाही येतो कधी कधी माणसाला राग तर तिला मी किती वेळा समजून सांगितलं की तुला फिट्ट करून देते मी आणि कारागिराने दिवाळीच्या वेळेस मी ठेवलेले ना त्या बावी त्यांच्याकडून फिटिंगमध्ये थोडेसे प्रॉब्लेम होत होते त्यांना स्पष्ट सांगितलेलं होतं की कारागिरांनी फिटिंग केलेली पण काही काहींना आऊचा भाऊ करायची सवय असते असंच म्हणतात चलो सगळ्यांना परत एकदा थंडीची काळजी घ्या खूप थंडी पडलेली आहे सगळ्यांना परत एकदा गुड नाईट सगळ्यांना बाय बाय